आता बिहारमध्ये जे सुरू आहे वोटर लिस्ट बाबत किंवा जी काही रिवाइज करायचं त्यांचं सुरू आहे आणि त्याच्याबाबत अनेक वाद पण निर्माण झाले. तुम्हाला काय वाटतंय यामध्ये इलेक्शन कमिशनची जी काही भूमिका होती ती योग्य होती का, किंवा जे काही सुरू होतं सगळं हा जो काही प्रकार सुरू होता त्यामध्ये काही थोड्याशा खटकणाऱ्या गोष्टी आहेत का? सर, बिहारमध्ये जे सिस्टमिक इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे इलेक्शन कमिशनने जे मोहीम राबवली ज्यामध्ये इलेक्ट्रोल रोल्स नूतनीकरण करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये सर अपोजिशनकडून मुख्य आक्षेप हा घेतला गेला की मोठ्या प्रमाणावर मतदारांना काढल्या जात आहे परंतु तेवढ्याच प्रमाणात इन्क्लुजन होत नाहीये. आणि पहिल्यांदाच पण मला काय म्हणायचं आहे की ठीक आहे ना की जर त्यामध्ये फेक मतदार असतील, डबल मतदार असतील, त्यांची नावं जात असतील तर काय हरकत आहे. बरोबर. किंवा बरेचसे जे इमिग्रेंट्स असतील समजा किंवा बांगलादेशी नागरिक समजा चुकीच्या पद्धतीने ते राहत असतील, ते जर डिलीट होत असतील तर काय हरकत. योग्यच आहे सर ते. परंतु काही अनॉमॅलिटीज सापडलेल्या आहेत ज्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी जे आहेत ते अशा मतदारांना भेटलेले आहेत ज्यामध्ये इलेक्शन कमिशनने त्यांना मृत घोषित करून त्यांना लिस्टमधून बाहेर केलेलं आहे. ते त्यांना फिजिकली जाऊन भेटलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या आपल्याला तिथं चुका झालेल्या आढळलेल्या आहेत.